नमस्कार मित्रांनो, भांडवल उभारणीचा आणखीन एक पर्याय आहे जो आधुनिक काळात अलीकडच्या काळात वापरला जातो त्याच्यावर आज आपण थोडासा विचार करणार आहोत। ज्या वेळेला मी म्हणतो की भांडवल उभारणी त्यावेळेला ती उद्योजकासाठी आहे, पण उद्योजकासाठीची भांडवल उभारणी म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी एक गुंतवणूक पर्याय आहे। कारण गुंतवणूकदार हे पैसे देतात म्हणजेच एका अर्थाने त्यांची गुंतवणूक होते। थोडक्यात काय तर उद्योजकाला भांडवल उभारणीसाठी आणि गुंतवणूकदाराला गुंतवणूक करण्यासाठी एक नवीन पर्याय अलीकडच्या काळात वापरला जातो, त्याला म्हणतात टोकनायझेशन ऑफ ॲसेट्स। मराठीत आपण त्याला म्हणूया मालमत्तेचे टोकनीकरण। एक उदाहरण घेतलं की हे समजेल। समजा एखाद्या उद्योजकाकडे 50 कोटीची एक रिअल इस्टेट आहे, एक इमारत आहे जी त्याने लीजने दिली आहे। 50 कोटीची गुंतवणूक त्याची झाली आहे, पण आता त्याला त्यापैकी 10 कोटी रुपये इतकं भांडवल उभं करायचं आहे। पर्याय काय असू शकतो? एक पर्याय म्हणजे ही 50 कोटीची प्रॉपर्टी गहाण टाका, कुठल्या तरी फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला तारण म्हणून द्या आणि त्यांच्याकडनं 10 कोटीचं कर्ज घ्या। दुसरा एक मार्ग काय असू शकतो तर 10 कोटीचे शेअर्स इश्यू करा। पण समजा त्याला ही मालमत्ता गहाण पण टाकायची नाहीये, कर्ज पण घ्यायचं नाहीये आणि शेअर्स इश्यू करण्याची सगळी लंबी चौडी प्रोसिजर पण पुरी करायची नाहीये, कारण ती कंपनीच्या मध्ये मालकी हक्क देणारी असते। मग तो काय करू शकतो? त्याला पर्याय काय तर त्याला पर्याय आहे हे टोकनायझेशन ऑफ ॲसेट्स। या मालमत्तेचं तो टोकनायझेशन करू शकतो। टोकनायझेशन करायचं म्हणजे काय तर ही मालमत्ता तिची किंमत 50 कोटी आहे, या मालमत्तेची ही किंमत नक्की करायची आणि त्याचं डिजिटल टोकन मध्ये रूपांतर करायचं। या प्रक्रियेत काय होतं तर डिजिटल टोकन त्या मालमत्तेचं प्रतिनिधित्व करायला लागतं। यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरलं जातं आणि एक स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट केलं जातं। या ब्लॉकचेनवरील टोकन जे काही तयार केलंय ते त्या मालमत्तेच्या मालकीचा पुरावा असतो आणि हा पुरावा त्या ब्लॉकचेनवर ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये कोणी हेराफेरी बदल करू शकत नाही। हे टोकन त्यामुळे डिव्हिजिबल होतं, विभाज्य होतं, त्याचे तुकडे करता येतात आणि असे तुकडे केले की प्रत्येक तुकडा त्या तुकड्याच्या किमतीनुसार मालमत्तेतली मालकी देऊ शकतो। म्हणजे आत्ताचे उदाहरण सांगायचं झालं तर 50 कोटीची मालमत्ता आहे, ही 50 कोटीची मालमत्ता समजा 10 लाखाच्या टोकन मध्ये डिवाइड केली तर काय होईल? 10 लाखाचं एक याप्रमाणे 50 कोटीसाठी 500 टोकन दिले जातील आणि प्रत्येक टोकनला 10/500 म्हणजे 0.2% इतकी मालकी मिळेल। ही मालकी त्या प्रॉपर्टीत मिळेल आणि ज्याला जितके टोकन्स घ्यायचे असतील तितके टोकन्स त्याला खरेदी करून आपली ही मालकीचं पर्सेंटेज, मालकीचा हिस्सा वाढवता येऊ शकेल आणि ज्याला भांडवल उभारायचंय तो त्याला हव्या तेवढ्या रकमेचे टोकन विकू शकेल। म्हणजे सगळे 50 कोटी हवे असले तर सगळे टोकन विकता येतील, 10 कोटी हवे असले तर तेवढ्याचेच टोकन विकता येतील। ही प्रक्रिया याला आपण असं म्हणूया टोकनायझेशन ऑफ ॲसेट्स। इथे काय झालं? इथे फक्त ॲसेट्सचं टोकन मध्ये म्हणजे डिजिटल स्वरूपात रूपांतर झालं। ते एका प्लॅटफॉर्मवर नोंदवलं गेलं, त्या प्लॅटफॉर्मवर नोंदवल्यामुळे त्याचं डिव्हिजन शक्य झालं
प्रत्येक डिव्हायडेड युनिटला किंमत नक्की झाली आणि ज्याला जेवढी गुंतवणूक त्याच्यात करायची आहे किंवा मालकाला जेवढी रक्कम उभी करायची आहे तेवढी टोकन बाजारात विकून ती रक्कम त्याला उभी करता येईल आणि खरेदी करणाऱ्याला तेवढी गुंतवणूक त्या प्रॉपर्टीत करता येईल. मला असं वाटतं ही सगळी एक प्रक्रिया करायची तर काही टप्पे आत्तापर्यंत आपल्या लक्षात आले असतील. सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे काय, तर कोणत्या प्रॉपर्टीचं टोकनायझेशन करायचं ती प्रॉपर्टी नक्की करा. दुसरा टप्पा म्हणजे त्याची किंमत नक्की करा. या प्रॉपर्टीची किंमत आत्ता म्हटलं तसं 50 कोटी आहे. तिसरा, टोकनायझेशन करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करा. मग कोणत्या ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर हे टाकायचं आहे तो ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म नक्की करा, निवडा. अर्थात हा ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म निवडताना एकूण त्या प्रॉपर्टीचं स्केल काय आहे आणि त्याला तो प्लॅटफॉर्म बरोबर मॅच करतो की नाही हे बघावं लागेल. त्या प्लॅटफॉर्मची सिक्युरिटी चांगली आहे की नाही ते बघायला लागेल. कॉम्पॅटिबल तो प्लॅटफॉर्म आहे की नाही हे बघायला लागेल. हे सगळे निकष लावून एक प्लॅटफॉर्म निवडा ज्याच्यावर हे टोकन तुम्हाला टाकता येतील. मग टोकन डेव्हलप करा, किती रक्कम आणि त्याची डिव्हिजन कशी. मग स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट त्या ब्लॉकचेनवर करा ज्यामुळे टोकन इश्यू करणं, ज्यामुळे टोकन ट्रान्सफर करणं किंवा त्याच्या ट्रेडिंग करणं हे शक्य होईल. मग प्रत्यक्षात टोकन इश्यू करा आणि ती टोकन्स वितरित करा. शेवटी टोकनमध्ये व्यवहार करा आणि त्या व्यवहारांची पूर्ती करा. व्यवहारांची पूर्ती म्हणजे काय, ज्या गुंतवणूकदारांनी उदाहरणार्थ 10 मध्ये गुंतवणूक करायची ठरवले तर त्याला 10 टोकन्स इश्यू करायचे आणि त्याची रक्कम त्याच्याकडनं जमा करायची. अशा साधारण 7-8 टप्प्यामध्ये हा व्यवहार पूर्ण केला जातो. मला असं वाटतं की आपल्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी टोकनाइज करता येते. एक उदाहरण तर आत्ता आपण बघितलं ते म्हणजे रिअल इस्टेट. याच्याशिवाय कुठलीही वस्तू असेल, कुठलाही धातू असेल, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याकडे 2 किलो सोनं आहे, तुम्हाला ते विकायचं पण नाही आहे, त्याच्यावर कर्ज पण घ्यायचं नाही आहे, पण त्या सोन्याचं काही टोकन करून रक्कम उभी करायची. किंवा कलात्मक वस्तू असतील. त्याचबरोबर आर्थिक साधनं म्हणजे शेअर्स असतील, बॉन्ड्स असतील, विमा पॉलिसीज असतील, कर्ज दिलेली असतील किंवा बौद्धिक संपदा असेल. एखाद्याकडे पेटंट आहे आणि ते पेटंट त्यांनी कोणाला तरी दिलं आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला रॉयल्टी मिळते, तर हे पेटंट विकून टाकायच्या ऐवजी किंवा कोणाला तरी सगळ्या पेटंटचं लायसन्स देण्याच्या ऐवजी त्या पेटंटचं मूल्य ठरवायचं, त्याचं टोकनायझेशन करायचं आणि मग असं टोकनाइज केलेल्या ॲसेटमध्ये इतरांना मालकी द्यायची. त्याचबरोबर त्या ॲसेटवर मिळणाऱ्या उत्पन्नात सुद्धा शेअर द्यायचा. एखादं नैसर्गिक संसाधन असेल, म्हणजे तुम्हाला खाणकाम करायचं लायसन्स मिळालं आहे, त्यातनं तुम्ही काही खनिज पदार्थ बाहेर काढतात, तर त्याचं सुद्धा तुम्ही टोकनायझेशन करू शकता. वाहतूक मालमत्ता असेल, उदाहरणार्थ जहाज आहेत, विमानं आहेत, याचंही टोकनायझेशन करणं शक्य आहे. वैद्यकीय उपकरणं आहेत जसं की MRI असेल वगैरे. कार्बन क्रेडिट्स ही सगळी ॲसेट्स आहेत आणि या सगळ्या ॲसेट्सचं टोकनायझेशन शक्य आहे. आता ह्या टोकनायझेशनचे मालकांसाठी किंवा उद्योजकांसाठी काय लाभ होतात. मला वाटतं ही सगळी प्रक्रिया बघितली की ते लाभ सुद्धा आपल्या डोक्यामध्ये यायला सुरुवात होते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो कोणी मालक आहे त्याची सगळी रक्कम अडकून पडत नाही, त्याच्या रकमेला तरलता प्राप्त होते, लिक्विडिटी मिळते. अंशात्मक मालकी दुसऱ्याला दिली जाते, सगळी मालकी नाही जात. ॲसेट पूर्णपणे ट्रान्सफर होत नाही, तर त्यातला काही हिस्सा 2%, 5%, 25%, 50% एवढा तुम्हाला हस्तांतरित करता येतो. आणि त्यामुळे अनेक आणि छोटे गुंतवणूकदार या तुमच्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला पुढे येतात. एकानेच मोठा हिस्सा घ्यायचा म्हटला
तर तो आपल्या टर्म्सवर ते पैसे लावणार। इथे मालकाला आपल्या स्वतःच्या टर्म्सवर ही गुंतवणूक ऑप्शन गुंतवणूकदारांना देता येतो। दुसरा एक मोठा फायदा होतो तो म्हणजे त्या प्रॉपर्टीचं योग्य किंमत त्याला मिळू शकते। कारण निगोसिएशन्स अनेक लोकांना एक मोठी रक्कम गुंतवणारा असला की त्याच्याशी निगोसिएशन्स अवघड होतात, तो आपल्या टर्म्स लावायचा प्रयत्न करतो। काही वेळेला असं होतं की प्रॉपर्टी इतकी मोठी असते की त्याची सहज विल्हेवाट लावणंही कठीण असतं, तेवढ्या मोठ्या रकमेला गुंतवणूकदार मिळणंही कठीण असतं। त्यामुळे योग्य किंमत आणि तरलता हे दोन मोठे फायदे या मालकाला मिळत असतात। त्याच्याच जोडीला व्यवस्थापनाचा खर्च पण कमी होतो। पारंपरिक हस्तांतरण जर करायचं झालं या ॲसेटचं तर तुम्हाला खर्च पण मोठा येत असतो। हस्तांतरणाचा खर्च मोठा येतो, कागदपत्र मोठी करावी लागतात, कोणीतरी मध्यस्थ टाकावा लागतो। हे सगळं वाचतं आणि लवकर निधी उभारला जातो, योग्य किमतीला ॲसेटचं ट्रान्सफर होऊ शकतं आणि त्याचबरोबर तुम्हाला तरलता मिळते। हे सगळे फायदे मालकाला मिळतात। मग गुंतवणूकदारांचा फायदा काय याच्यात? गुंतवणूकदार कशासाठी या टोकनमध्ये गुंतवणूक करतील? तर सगळ्यात पहिला म्हणजे जे ॲसेट तुम्हाला संपूर्णपणे विकत घेता येत नाही, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे तुमची किंवा त्याच्यात एवढी तज्ज्ञता नाही आहे, पण त्या ॲसेटच्या ॲप्रिसिएशनचा फायदा घ्यायचा आहे किंवा त्या ॲसेटमधल्या उत्पन्नाचा फायदा घ्यायचा आहे, तर मग तुम्ही अंशात्मक मालकी त्याच्यामध्ये घेऊ शकता। आणि ही अंशात्मक मालकी मिळण्याचा एक मार्ग म्हणजे टोकन खरेदी करणं आहे। म्हणजेच तुम्हाला गुंतवणुकीसाठी एक अधिकचा पर्याय, ज्या मालमत्तेत गुंतवणूक तुम्हाला शक्य नाही आहे रकमेमुळे किंवा तज्ज्ञतेमुळे, त्याच्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता। दुसरी गोष्ट, हे टोकन ट्रान्सफरेबल आहेत, त्यामुळे तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुम्ही ते विकू शकता, ट्रान्सफर करू शकता। जसं तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स घेता आणि शेअर बाजारावर त्याची खरेदी विक्री करता, टोकन सुद्धा तुम्हाला खरेदी विक्री करता येतं। त्यामुळे गुंतवणुकीचा लॉक इन पिरियड कमी होतो। तिसरी गोष्ट, हे सगळं ब्लॉकचेननी चालतं, त्यामुळे सुरक्षितता आहे, पारदर्शकता आहे। तुम्हाला मालकाची सगळी आयडेंटिटी ही त्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असते, त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता ही फार कमी असते। सर्व रेकॉर्ड ऑनलाईन असतं, त्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतं। तुम्ही जर इंडिव्हिज्युअली अशी काही खरेदी करायला गेलात, एखादी प्रॉपर्टी म्हणा, एखादा धातू म्हणा, एखादं विमान, जहाज, तर किती कटकटी निर्माण होऊ शकतात, किती व्हेरीफाय करणं आवश्यक पडतं आणि भीती मात्र वाटत राहते की आपण करतोय ते सेफ आहे की नाही। परंतु हे त्या ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे याची सुरक्षितता ही निश्चितपणे अधिक झालेली असते। ओळख ही पुन्हा तपासून पाहण्याची गरज, मालकाची ओळख ही गरज राहत नाही। थोडक्यात काय, तर हा एक नवीन गुंतवणुकीचा प्रकार गुंतवणूकदारांसाठी आहे, तर भांडवल उभारणी करण्यासाठी हा एक नवीन पर्याय उद्योजकांसाठी आहे। याच्यात काही जोखीम किंवा काही अडचणी आहेत का? तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे याचं नियमन हे नवीन प्रकार असल्यामुळे अजून नियमन याच्यामध्ये काही अपूर्तता असू शकतात। जसं जसं हे पॉप्युलराइज होईल तसं तसं त्याच्यातल्या अडचणी समोर येतील आणि मग त्याचं रेग्युलेशन अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल। हा सगळा व्यवहार तंत्रज्ञानावर आधारित आहे। मी आधी म्हटलं तसं एक ब्लॉकचेन तंत्रज्ञान आहे, दुसरं स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आहे, याच्याच बरोबर एक डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी आहे। या तिन्ही गोष्टींचा तंत्रज्ञानाशी फार जवळनं संबंध आहे। त्यामुळे तंत्रज्ञानात काही गडबड झाली तर इथे एक जोखीम असण्याची शक्यता आहे। पण अशा जर काही एक दोन गोष्टी सोडल्या तर निश्चितपणाने हा एक अभिनव प्रकार भांडवल उभारणीसाठी आणि गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध झाला आहे। आज थांबूया। नमस्कार।